नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे ओल्या मिरच्यांपासून रेसिपी. या ओल्या मिरच्या मिठात भाजून तर पहा काय पदार्थ बनतोय तो. आणि मेथी, ओल्या मिरच्या आणि मेथी मिठात भाजून पहा काय पदार्थ बनतोय तो. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला. अगदी तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे आणि नक्कीच बनवून पहा एकदा. खरंच बाजारात भरपूर ओल्या मिरच्या भेटतात आता आणि त्याच्यापासून बनवलेली आहे ही रेसिपी. एकदा बनवा, महिन्याभर खा, अशी ही रेसिपी बनवणार आहे. तर नक्कीच पहा. मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि मीठ टाकते आता. हे पहा, असं मीठ पसरवून द्यायचं. हे मीठ आपल्याला कामाला येतं. नंतर परत परत करायचं असलं तर परत परत कामाला येतं, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. ह्या मिरच्या टाकल्या. एवढ्या मिरच्या आहेत माझ्याकडं ओल्या, लाल झाल्यात पण ओल्या आहेत त्या. तर त्याच्यापासून रेसिपी बनणार आहे. तर पहा, हे मीठ पहा टाकते भरपूर अजून. आणि आता ह्याला छान अशी भाजून घ्यायची आपल्याला. ह्या मिठातल्या मिरच्यांना मस्त एकदम असं तव्यावर त्यांना भाजून घेते मी. आता तापले नाही अजून, तापले आता जरा. तर असं उलटं पालटं करून ह्याला चांगलं असे डाग पडेपर्यंत भाजणार आहे. पहा तुम्ही आता चांगलं सारखं उलटं पालटं करत राहायचं. बारीक गॅस करायचा, मोठा करायचा, अशा भाजायच्या. डाग पडले पाहिजे अशा. छान असं भाजून घेते मी पहिली. हे बघा, बरेच जागी डाग पडले. ह्याला ज्याला डाग पडले त्याला मी काढून घेते. ही भाजल्यामुळं काय होतं, ह्या रेसिपीला एवढी चव येते ना, आणि खमंगपणा पैदा होतो या रेसिपीला. आपण अशीच केली असती तरी चाललं असतं, पण अशी मिठात भाजल्यामुळं ना ह्याला चव भरपूर येते. म्हणून मिठात भाजायचं कधी पण, फार छान चव येते त्याला. तर मी हे काढून घेते. ज्या ज्या आहेत त्या अशा भाजलेल्या. आणि बघा मस्त अशा गरमागरम झालेल्या आहेत त्या. हात भाजते पहा, पाहू शकता तुम्ही. अशा फुगल्यात बघा आता त्या भाजल्यामुळं. आता ह्याला थंड होऊन द्यायचं जरा. फुगलेल्या आहेत त्या. आणि आता याच्यात मी टाकणार आहे पुढे. बघा काय टाकते. तर ह्याच्यात मी टाकणार आहे आता जवळजवळ वाटीपासून थोडा कमी लसूण सोलला आहे. त्याला पण मी भाजून घेणार आहे. त्याला पण डाग पडले पाहिजे इतकं भाजायचे आपल्याला. सारखं त्याला पण उलटं पालटं करायचं. असं मिठात भाजल्यामुळं चव फार येते. आता ह्याला जरा बघा भाजत आलेलं आहे. हे मी आता काढून घ्यायच्या बेतावर आलेलं आहे. जास्त पण करपायचे नाही. त्याच्यातले डाग छोटे छोटे पडले पाहिजे त्याच्यावर. अशा पद्धतीने भाजायचे आपल्याला. आता हे असं चाळणीत काढलं ना तर लगेच निघतं. म्हणजे वरचे लसूण निघतो आणि मीठ खाली पडतं. बघा सगळं मी चमच्याने घेतले गोळा करून. त्याच्यामध्ये मीठ संपूर्ण खाली पडलेलं आहे. आता हे भाजून झाले आपल्याला. आता आपल्याला मेथी भाजायची, मिठातच भाजायची मेथी. मेथीचे दाणे असतात ना सुके, ते भाजून घ्यायचे. तर मी ह्याला ना 1 चमचा भरून मेथी घालणार आहे. मेथी दाणे 1 चमचा भरून मेथी दाणे ह्याला मी खरपूस भाजून घ्यायचं मिठातच. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा आता ह्याच्यात टाकलं मीठ कसं काढणार, दाणे कसे काढणार मेथीचे. ह्याला पण आयडिया आहे म्हणून टाकले मी. पहा छान भाजून घ्यायचे आधी. तर ह्याला चहाची गाळणी घ्यायची आणि चहाच्या गाळणीने असं गाळून घ्यायचं.
संपूर्ण मीठ खाली पडतं आणि आपले मेथीचे दाणे वरती राहतात. तर काढून घेतलेलं आहे मी. आता ह्या मिरच्या थंड झाल्या, ह्याची देठं आत्ता काढायच्यात आपल्याला. पहिली का काढलं नाही, आतमध्ये मीठ घुसलं असतं त्याच्यात, म्हणून पहिलं नाही काढलं. का की असे त्याचं तोंड मोकळी झाली असतील याची, आणि आतमध्ये मीठ घुसलं असतं, म्हणून मीठ नंतर मिरच्यांचे दांडे काढायचे. लक्षात ठेवा, केले ना तर मध्ये तुम्ही दांडे मिरच्यांचे भाजल्यानंतरच काढा. अलगद निघतात भाजल्यामुळं, आणि टम फुगल्यात पहा. आता त्याच्यातले काढल्या ना, हे दांडे काढल्याने चपट्या होतात मिरच्या. आता संपूर्ण झालेलं आहे आपल्या आता या. तर हे सगळं कचरा पण बाजूला करते मी, आणि या मिरच्या संपूर्ण टाकल्या आहेत. आता पुढे काय काय घालायचे पहा तुम्ही. हे दाणे आपले गाळलेले होते ते पण टाकले त्याच्यात. लसूण होता ना, ते पण त्याच्यात टाकला. तर माझ्याकडे चिंच आहे, लिंब एवढी चिंच पण त्याच्यात टाकायची. हे बघ, चिंच पण झाली टाकून. तर आपल्याला याच्यात एक मीठ घालायचे, चवीनुसार आपल्या अंदाजाने मीठ घाला. थोडंसं कमीच मीठ घाला, का की मिठात भाजल्यामुळे मिठाची चव जास्त आलेली आहे त्याला. आता तर एक पळीभर मी छोटी पळी तेल घातलेलं आहे, आणि ह्याच्यात वाटून घ्यायचे आपल्याला. झालेलं आहे वाटून. तर काढून दाखवते तुम्हाला. म्हणजे आपल्या भाजलेल्या पण आहे, तेल पण भेटले त्याला, म्हणजे ह्याला तडका द्यायला नको किंवा काहीच नको. संपूर्ण काढलं, पुसून व्यवस्थिशीर घेतलं. ही आपली झालेली आहे लाल मिरच्यांची चटणी. मिठात भाजलेल्या लाल मिरच्यांची चटणी आहे ही. खूप जबरदस्त लागते. हिला त्या मेथी दाणे आणि त्याला घातलेलं आहे आपण चिंच, त्याच्यामुळे ही चटणीला एवढी चव येणार आहे ना, एवढी मस्त लागते ही चटणी. तुम्ही पावाबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी बऱ्याच जागी कामाला येणारी ही चटणी आहे. आता मी भरून पण दाखवते. एका काचेच्या बरणीत कोरडी बरणी करायची, आणि त्याला पाण्याचं लागलं नाही पाहिजे अंश, आणि भरून ठेवायची. अशी सगळी भरून घेते मी. मी भरून घेतलेली आहे सर्व. आता मैत्रिणींना ही मिरची एवढी चटपटीत लागते ना, खरंच एकदा बनवून पहा. तुमच्याकडे लाल मिरच्या असतात ना, बाजारात पण भेटतात ओल्या लाल मिरच्या, खूप आपल्यातून चटणी लागते ही. आणि एकदा बनवून ठेवली अशी बरणी भरून, महिनाभर त्याला खराब होणार नाही, काय नाही. बाहेर ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा, कुठेही ठेवा, पण तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे. नक्कीच बनवून पहा. हिच्यात लसूण, मिरची, मेथी दाणे, मीठ, तेल एवढा पदार्थ घातलेला आहे मी, जास्त काही नाही. आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. परत भेटूया नवीन रेसिपी.